नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय। सीबीआयचे 2 वरिष्ठ अधिकारी लातूरमध्ये दाखल झालेत। त्यांनी हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम सुरू केलंय। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना लातूर पोलीस आज न्यायालयामध्ये हजर करणार असून त्यानंतर या दोन्ही आरोपींचा ताबा सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे। दरम्यान दिल्ली येथील फरार आरोपीला सीबीआयने अटक केल्यानंतर त्याला लातूर इथं घेऊन जाण्याची अपेक्षा या पार्श्वभूमीवरती वर्तवली जाते, परंतु गंगाधरला न आणताच हे पथक लातूरला दाखल झालंय। आता नेमकं काय घडणार आहे, काय कशा प्रकारचे पडसाद उमटणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी नितीन यांच्याकडून। नितीन, या संपूर्ण प्रकाराबाबतची ही एक महत्त्वाची अपडेट मानली जाईल, काय सांगाल? लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। नांदेड एटीएस करून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर तपासाची सूत्रे शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे देण्यात आली होती। शिवाजीनगर पोलिसांनी तपास पूर्ण झाल्याच्या नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी गृह मंत्रालयाकडे केली होती। त्यानुसार सीबीआयकडे हे प्रकरण वर्ग झालं असून सीबीआयचे 2 अधिकारी लातूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यासोबतच पोलिसांकडनं या सगळ्या प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करून ही संपूर्ण प्रक्रिया हस्तांतरणाची प्रक्रिया ही जी आहे ती पूर्ण करण्याची सध्या सुरुवात झालेली आहे आणि आज ह्या प्रकरणातील 2 आरोपी न्यायालयात सादर करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी जी आहे ती उद्या 2 तारखेला संपणार आहे। त्यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर सीबीआयकडे जाऊन सीबीआयने या दोघांना ताब्यात घेऊन तिघांची या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या तिघांची लातूरचे 2 आणि दिल्लीचा 1 गंगाधर या तिघांची एकत्र चौकशी करण्याची मागणी सीबीआय न्यायालयाकडे करणार असल्यामुळे हे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग होणार आहे आणि सीबीआय याचा पुढील तपास करणार आहे। जी, पुढे काय कारवाई होते आणि कशा प्रकारे कारवाईची वाटचाल होते पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।